तुम्ही एकच पर्याय म्हणाले तुम्ही भाषणात तुमचा चेहरा पर्याय आहे निवडणुकीला साडी मारायचा चेहरा असेल तर तुम्ही ठरवलंय का की दोन्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे करायचं? अरे मला जे पाहिजे ते मी सांगणार ना माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता, त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता. शेवटी उद्या मी म्हणायचं अरे आपल्याकडे चेहरा नाही रे, तुझा जसा गोंडस चेहरा आहे तसा आमचा एवढा गोंडस नाही पण आहे चेहरा, लोक ओळखतात. आम्हाला दाढी नाहीये, आम्हाला पिशा आहे, आम्हाला तिच्या चौघांना लागवट दाढी आहे, बघ्याला पण दाढी. ब्याण्णव ते 2017 पिंपरी चिंचवड मध्ये कोण काम करत होतं आणि कुणाच्या नेतृत्वाने काम चाललेलं होतं हे वेगळ्या पिंपरी चिंचवडला माहिती होतं. परंतु त्यावेळेसच्या आमच्या विरोधात त्यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील, आमचे नगरसेवक असतील, असे अनेक जण घेतले. आणि त्याच्यात कारण तेव्हा 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला. ती गोष्ट 2014ची आणि आपल्या निवडणुका झाल्या 2017. त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले. त्याच्यावर दोन्हीकडं बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षाचे कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यामध्ये घेतल्या. मात्र 2022च्या नंतर निवडणूकच झाली नाही, 3 वर्ष तर निवडणुकाच झाल्या नाही. आता त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहित नाही. आम्ही पहिल्यांदा आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य. मुंबईमध्ये अशी चर्चा झाली भाजप मोठा भाऊ, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे छोटे भाऊ, महायुतीमध्ये असं काय आहे का मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय जी चर्चा आहे? आता तुझ्याकडनंच ऐकलेलं मी विचारतो. देवेंद्रजी आणि एकनाथराव उद्या मला भेटतील, मी सांगतो. काल बीएसआयची मिटिंग झाल्यानंतर काही सन्माननीय आमच्या पत्रकार मित्रांना आपल्यात मोठा छोटा मधला भाऊ कोण आहे ते आपल्याला सांगायचंय. असं काही ठरलंय का आपलं असं विचारून तुला सांग.